प्रेमाने त्या निमित्ताने लावले। पण आज देशामध्ये आलेलं सरकार हे जसं एनडीएचं सरकार आहे, जसं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, तसं ते नरेंद्र मोदींचं सरकार आहे। यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीचा कौल हा केवळ भारतीय जनता पक्षाला मिळाला किंवा शिवसेनेला मिळाला असं म्हणणं खूप धाडसाचं ठरेल। नरेंद्र मोदींना तो कौल देशाच्या जनतेने दिला ही स्पष्टपणाची बाब आपल्या सर्वांच्या समोर निदर्शनास आलेली पाहायला मिळते। आता विधानसभेच्या निवडणुका आहे, पण मला तो सगळ्यात होता मुद्दा त्याला मी स्पर्श या निमित्ताने करू इच्छितो आहे की देशाच्या संसदीय लोकशाहीमध्ये गेल्या या 100 दिवसांमध्ये सुरू असलेली वाटचाल जर का आपण पाहिली तर अनेक वेळेला वेगवेगळे विचार हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या स्वतःच्या असलेल्या ज्या काही वेगवेगळ्या शाखा आहेत त्यांच्या माध्यमातून वक्तव्याच्या माध्यमातून केलेलं पाहायला मिळतं। मला आठवतं लहानपणी मी ज्यावेळेला आपल्या वयाचं असेल त्यावेळेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हे भारतीय जनता पक्षाचं म्हणजे त्यावेळेच्या जनसंघाचं एक उदाहरण देऊन त्यांच्याबद्दलचं म्हणायचे, ज्याची माहिती टकले साहेबांना सर्वाधिक अधिक असेल की त्यावेळेचा जनसंघ हा रावणासारखा म्हणजे त्याला 10 तोंड आहे, एका तोंडाने नाही बोलत, त्यांची 10 दिशेला 10 तोंड ही वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात, पण त्यांच्या मनातला विचार एकच असतो, फक्त सोयीनुसार तो प्रत्येकाच्या तोंडातून तो बदलून घेत असतात। आज सुद्धा आपण जर का पाहिलं तर गेल्या 100 दिवसामध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते एक वेगळी भूमिका मांडतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक त्यांची भूमिका सुद्धा एक वेगळी राहते, त्यांचे असलेले गोव्याचे प्रतिनिधी ही सुद्धा एक वेगळी भूमिका मांडतात आणि मग या देशाची नेमकी वाटचाल कशा पद्धतीने सुरू होते आहे याचं एक चित्र आपल्या सर्वांच्या नजरेसमोर येतं। पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या नंतरची सरकारची जबाबदारी स्वीकारली आणि त्या कालावधीमध्ये त्यांनी पंचवार्षिक योजना तयार केल्या, नियोजन आयोग निर्माण केला आणि आज स्पष्टपणाने तुम्हाला आणि मला निश्चितपणाने अनुभवायला मिळत आहे की देशाचं नवं सरकार आता योजना आयोगा संदर्भामध्ये सुद्धा काही वेगळी भूमिका घेण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत आहे। एवढं नव्हे तर टकले साहेब आश्चर्याची बाब आहे, संजीवजी तुम्ही आणि आनंद दोघांनी संसदेमध्ये काम केलेलं आहे। आज माननीय पंतप्रधानांनी ट्विटरवरती, सोशल मीडियावरती, फेसबुकवरती आता याच्या संदर्भातल्या देशभरातल्या लोकांची आता त्यांनी सूचना मागवलेल्या आहे। याचा अर्थ असा की हे पहिलं पाऊल आहे। आम्ही नेहमीच म्हणत आलो निवडणुकीच्या राजकारणात की या संबंध प्रवृत्तीपासून सावध राहा, परंतु लोकांना त्यावेळेला चांगलं काय वाईट काय याचं दुर्दैवाने कळलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्यासाठी सुद्धा हे थांबणार नाही, वाट पाहणार नाही असंच त्यावेळेला आम्ही प्रकर्षाने चित्रदाय आपण बोलत होतो आणि आज प्रत्यक्षातपणाने जर का आपण पाहिलं तर त्यांची पावलं टप्प्याटप्प्याने त्या दिशेने पडतायत अशा वेळी एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं।